नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, एक मोठी खुशखबर. सोनं चांदी झाली स्वस्त. खरेदी करणाऱ्यांसाठी गोल्डन चान्स. जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि मोठी बातमी आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, गुरुवारी भारतीय कायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे. M6 वर सोनं हे 1,49,650 रुपये प्रति 10 ग्रामवर बंद झालं, तर चांदी 4.48 च्या मोठ्या घसरणीनंतर 2,32,600 रुपये प्रति किलोच्या पातळीवर स्थिरावलेली आहे. आज म्हणजे शनिवारी M6 वर वरील व्यवहार बंद असले तरी जागतिक बाजारातील संकेत मात्र चिंताजनक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ही $2.908 घसरून 3.82 च्या घसरणीसह $73.170 प्रति औंस वर आली आहे. त्याच वेळी सोने देखील $110.40 च्या मोठ्या घसरणीनंतर $4,702.70 प्रति औंस वर व्यवहार करत आहे. किमतीत घसरणीतील मुख्य कारणे: जागतिक स्तरावर डॉलर इंडेक्स मधील मजबूती आणि बॉन्ड यील्ड मधील वाढीमुळे मौल्यवान धातूवर दबाव वाढलेला आहे. मध्यवर्ती बँकांच्या व्याजदराबाबतचा कडक दृष्टिकोन आणि भूराजकीय तणाव, किरकोळ घट होण्याचे संकेत मिळाल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीऐवजी इतर पर्यायाकडे वळलेले आहेत. त्याशिवाय तांत्रिक सुधारणांमुळे उच्च स्तरावर नफावसुली हवी राहिली. त्यामुळे फॉमॅक्स आणि देशांतर्गत बाजार या दोन्ही ठिकाणी विक्रीचा ओघ पाहायला मिळालेला आहे. बाजाराची स्थिती आणि गुंतवणूकदार. बाजाराची सध्याची स्थिती पाहून मोठे गुंतवणूकदार सध्या सोने चांदीच्या कमोडिटी पासून अंतर राखत आहेत. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदार थेट वेट अँड वॉच असं धोरण अवलंबत आहे, ज्यामुळे किमतीमध्ये सातत्याने घसरण दिसत आहे. खरेदीदारांसाठी उत्तम संधी आहे. मित्रांनो, किमतीमधील ही घसरण सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून या काळात दागिन्यांची मोठी मागणी असते. भारतीय किमती काही असले तरी सोने खरेदीला नेहमीच प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत कमोडिटी मार्केटमधील ही घसरण अशा लोकांसाठी खरेदीची उत्तम संधी ठरू शकते, जे दीर्घकाळापासून भाग कमी होण्याची वाट पाहत आहे. नवीन अपडेट्सचा धन्यवाद.